सगळ्यांना मनःपूर्वक वंदन. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी आप्त गण जमले, 10 दिशांनी आप्त गण जमले, सभा मंडपी स्वागत आपुले. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. अत्यंत आदराने आणि प्रेमाने गोडबोले आणि हब्बू कुटुंबीय आपले सर्वांचे स्वागत करतो. आप्पांनी वयाची 100 अतिशय यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि त्याचा जो आनंद सोहळा आहे तो आपण आज ज्याला आपण न्यू नॉर्मल म्हणू अशा पद्धतीने आपण साजरा करणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल की पतवंड, नातवंड, मुलं, नातेवाईक, मित्रमंडळी या सर्व तुम्ही छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप्स पाठवलेल्या आहेत. तर त्या क्लिप्सचं संकलन करून शुभदानी एक चित्रफीत बनवली आहे, साधारण 1 तास 40 मिनिटाची. ती आपण पाहू आता. त्यानंतर आप्पा आपल्याशी संवाद साधतील, म्हणजे ते रेकॉर्डेड नाही आहे, ते ॲक्च्युली बोलतील. त्यानंतर आपण ह्या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारू. तर असं असेल आजचं स्वरूप. सध्या श्रावणासारखा सुंदर महिना सुरू आहे. नुकतंच भारताच्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष पण सुरू आहे आणि आज भावा बहिणींचं सुंदर नातं सांगणारा सण राखी पौर्णिमा पण आहे. अशा या सगळ्या शुभ वातावरणामध्ये आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आप्पांचा 100वा वाढदिवस साजरा करण्याकरता. आज आमच्या आई तीर्थरूप प्रतिभाताई गोडबोले यांचं स्मरण करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्कार, मी कॅप्टन पुनव गोडबोले आर्या, आप्पांची नात. आईवडिलांसाठी मुलं म्हणजे दुधासारखी असतात. नातवंड म्हणजे त्या दुधावरची साय आणि पतवंड म्हणजे त्या साईपासून बनलेलं लोणीच. आपल्या आप्पांना 4 दृश्य आणि 1 अदृश्य पतवंड आहेत. ह्या अदृश्य पतवंडाचं आगमन नोव्हेंबरमध्ये होणार आहे. तर ऐकूयात या 4 दृश्य पतवंडांना काय म्हणायचंय ते. हेलो फ्रेंड्स, हम काउंट करते टुगेदर. 9 9 plus 1 equals 100. अब पापा को बलून्स अच्छे लगते हैं, केक अच्छे लगते हैं, नंबर्स अच्छे लगते हैं और कॉफी लगती है और बुक्स अच्छे लगते हैं. हैप्पी बर्थडे अप्पा.
नातवंडांचे सगळ्यात जास्त लाड आजी आजोबाच करतात. काळजी देखील तितकीच घेतात. अप्पांना आता त्यांच्या नातवंडांच्या नजरेतून आपण बघूया. अप्पांविषयी एका शब्दात बोलायचं म्हणजे फॉर एव्हर यंग असं म्हटलं पाहिजे. यंगस्टर्स नाही लाजवेल एवढा उत्साह त्यांच्यात असतो. एक आठवण त्यांची सांगायची म्हणजे आप्पाजींकडे मी जेवायला जायचे लहानपणी, तर त्या दोघांचं काम फिक्स्ड असायचं की आप्पाजी स्वयंपाक करेल आणि आप्पा नंतरची भांडी करतील आणि मी दोघांना हेल्प करणार. तर जेवण झाल्यानंतर मी थोडीशी भांडी मिसळायला वगैरे सुरुवात जरी केली ना, तरी आप्पा किचन मध्ये येऊन मला म्हणायचे की नो दिस इज माय जॉब, नो ट्रेसपासिंग ऑन माय राईट्स असं ते म्हणायचे आणि मला किचनच्या बाहेर काढायचे आणि स्वतः भांडी करायचे. सो मला इतकं छान वाटायचं. हा एक शिकण्याची गोष्ट होती की ज्या कामाला आपण एक ड्युटी समजू ती सुद्धा ते एक राईट म्हणून बघून करायचे. आणखीन एक आठवण आहे त्यांची की देवळालीला असताना मी बऱ्यापैकी लहान होते आणि मी बऱ्याचदा त्यांच्याकडे राहायला जायचे आणि तिथे ऑफकोर्स आप्पाजींचं तर खूप प्रेम मिळायचं, पण नॉट ओनली दॅट मला तिकडल्या सगळ्या स्टाफचे खूप प्रेम मिळायचं नेहमी. आणि आय डिड रिअलाइज तेव्हा ऑफकोर्स, पण मला आता लक्षात येतं की एवढा स्टाफ जर त्यांच्या नातीलाही प्रेम करतोय म्हणजे त्यांनी किती त्यांच्या स्टाफशी किती चांगले संबंध ठेवले असतील आणि किती त्यांचं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट त्यांनी क्रिएट केलेलं असेल तिथे, ह्याचा अंदाज येतो या सगळ्यातून. आणि पुण्याला आप्पाजी आल्यानंतर त्यांनी सिनियर सिटीजन असोसिएशन जॉईन केलं होतं, तर खूप मंडळी त्यांच्या घरी यायची आणि मला त्यांच्या गप्पा ऐकायला खूप मजा वाटायची की जसं सगळे बसले असताना आप्पांकडे बोलण्यासाठी म्हणजे प्रत्येक विषयावरती त्यांच्याकडे बोलण्यासाठी असायचं. ही ऑलवेज सो वेल इन्फॉर्म, म्हणजे मेड बी पॉलिटिक्स, फिलॉसॉफी, कुकिंग और इवन अबाउट आवर मायथॉलॉजिकल स्टोरीज तर त्यांना माहितीच होती खूप. सो कोणताही विषय असो, ही विल ऑलवेज हॅव हिज ओपिनियन्स अँड थिंग्स टू टॉक अबाउट. मला फार ते छान वाटायचं आणि गंमत वाटायची की एका व्यक्तीकडे इतकं नॉलेज कसं काय असतं. सो आप्पा, वी आर सो लकी to have you with us आणि wish you a very happy and healthy birthday and please keep inspiring us like this. आणि तुमचा 100th बर्थडे गिफ्ट येतीच आहे लवकर नोव्हेंबरमध्ये. सो मी आप्पांविषयी ना सगळ्यांना हे म्हणते की अगर बुढ़ापा हो तो अप्पा जैसा हो वरना ना हो. That's what I want to say about it. Thank you. Yeah, and I just wanted to add, if my mother was there, she would have written a poem for him, wishing happy birthday, and she is telling through me now, and happy birthday from all of us here. Thank you. Bye. योगा इज अ डिसिप्लिन आणि आप्पाजींनी पहिल्यांदा मला इंट्रोड्यूस केलं होतं. आप्पांना डिस्क्राईब करायचं तर मला हाच शब्द आठवतो, डिसिप्लिन. ही इज डिसिप्लिन्ड इन माइंड अँड बॉडी. हे त्यांचं नेचर आहे आणि ते अजूनपर्यंत टिकून आहे. आय एम शुअर दॅट इज द राज ऑफ हिज लॉन्जेव्हिटी. लहानपणापासनं मी आप्पांना कधीच लोळत पडलेलं, ओव्हर इटिंग करून पोट बिघडून घेतलेलं पाहिलं नाही आहे. हे डिसिप्लिन त्यांच्या मनात खूप खोलवर इम्बाइब्ड आहे. परवाचीच गोष्ट, खूप महिने आयसोलेशनमध्ये राहिले आप्पा. मग नेहमीप्रमाणे आईकडे संडेला जायचं ठरलं. त्यांना वाटू लागलं
की जर 5 वाजल्यानंतर कर्फ्यू चालू होतोय तर मग मी कसं बाहेर पडू 5 वाजल्यानंतर. म्हणून त्यांनी ठरवलं की रात्रभर राहून दुसऱ्या दिवशी कर्फ्यूचा टाईम संपला की मग आपण जायचं. ह्यालाच म्हणतात सेल्फ डिसिप्लिन. आय सल्यूट टू यू. Another very special quality about him is his connect with people. People of his age to people as young as my kids. It's amazing to see how he can strike a conversation with them with such an ease. It is a quality very few people have. Appa takes pleasure in the very small things in life. छोटंसं पेंटिंग रज्जीनी केलेलं, किंवा सार मी बनवलेलं, किंवा आईचे पोहे. त्यांना दरच वेळेला आईचे पोहे खाऊन आनंद होतो. आय एम हॅपी. आय बी हॅपी की त्यांचं थोडं डिसिप्लिन माझ्यात जेनेटिकली येईल. विशिंग हिम मेनी सेलिब्रेशन्स इन फ्युचर. नेक्स्ट टाईम होपफुली ऑनलाईन नसून प्रत्यक्ष. थँक्यू. Hello Appa, hello everybody. I'm taking this opportunity to send a video message to Appa. Appa technically is my grandfather-in-law, a very unique relation to have, but I must say that it has been a most wonderful journey with Appa and a lot of love and respect for Appa. Appa has been one of those people who has taught me that there really exists something called unconditional love. From the time I was introduced to Aditi's family and I met Appa, and Appaji at that time was alive, I remember they were so warm, so nice, and made me feel so really comfortable. I mean, Appa didn't really bother that I couldn't speak Marathi too well and I would speak it inaccurately, and he took a lot of trouble to make sure I was very comfortable while speaking with him in English. This unique thing of Appa has always been there. He likes to make people feel loved. He likes to make people feel comfortable. Over the years, Appa has seen me grow, not just as Aditi's husband, as a father to my Rajita and Lavika, and he loves my children dearly. He connects with them so beautifully, and whenever he comes to meet us, he is just wonderful around them, and I am truly blown away how he connects to children. This is something I really, really want and need to learn from him, because I know I find it very difficult to connect to other children so easily. Appa also loves to take pleasure and joy in the simple things of life. And you've heard this from Aditi probably, you might hear it later. That's something simple, something small, like there's a palak paneer dish that I make for Appa. Whenever I make it for him, he will make it a point to say, Sachin, फारच छान झालं होतं. I mean, this small compliment can go such a long way, make you feel happy. I think that's what Appa does to me. Appa makes me feel happy. Appa gives me that sense of philosophical ideal where you really realize that people who are simple, who have simple needs, can really lead joyous lives, happy lives, independent lives. And this is something which is the take-home message for Appa to me. Bye Appa, wish you a very, very happy birthday. And hopefully many, many more to come, so we can wish you more and more in the future. Bye. Appa, very many happy returns of the day and hearty congratulations to you on reaching your 100th birthday in very good health. And also my best wishes to you that you might go on to become a super centenarian in another 10 years' time. All the best. मी डॉक्टर आदिती खिरेड, आप्पांची नात म्हणजे मुलीची मुलगी. प्रत्येक व्यक्तीचा सर्वात जास्त सहवास लाभतो तो स्पाऊसला आणि मुलांना. आज आपल्याला आजीची म्हणजे आप्पाजीची अनुपस्थिती फारच जाणवतीये. आता आईचं एक गाणं होईल आणि मग आई आणि प्रसाद मामा आप्पांबद्दल बोलतील. मृदुल कराने छेडित तारा, मृदुल कराने छेडित तारा, स्मरते रूप हरीच
मीरा मृदुल करानी छेडित तारा कमलदला परी मिटल्या अधरी कमलदला परी मिटल्या अधरी नाम मनोहर फुलता श्रीहरी नाम मनोहर फुलता श्रीहरी हर्ष भराने तनुलती केवरी पडती अमृतधारा मृदुल कराने छेडित तारा मृदुल कराने छेडित तारा कालिंदीच्या नील जलापरी कालिंदीच्या नील जलापरी हृदयी भासे भक्ती हसरी तन्मयतेच्या कुंजवनी तेरी फुलवी प्रीत फुलोरा मृदुल करानी छेडित तारा मृदुल करानी छेडित तारा सालस भोळी थोर मनाची सालस भोळी थोर मनाची मीरा दासी प्रभु चरणासी मीरा दासी प्रभु चरणासी मिटल्या नयनी धुंद मनाची रंगवी हसरी मथुरा मृदुल करानी छेडित तारा स्मरदे रूप हरीचे मीरा मृदुल करानी छेडित तारा मृदुल करानी छेडित तारा. नमस्कार. आज आप्पांचा 100वा वाढदिवस. खरं तर एक छान गाण्याचा प्रोग्राम करून मग जेवण अशा तऱ्हेने त्यांचा वाढदिवस साजरा करायचा बेत आम्ही केला होता. परंतु कोरोनामुळे व्हर्च्युअल मीट हाच त्याला शेवटी पर्याय मिळाला. आमच्या आमंत्रणावरून आपण सर्व देशविदेशातून सुद्धा आप्पांच्या वाढदिवशी जोडले गेले आहात. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो आणि त्या प्रित्यर्थ आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. आई अप्पांचं नाव काढलं की मी तर 50-60 वर्ष मागे गुडविलमध्येच जाते. आमची आई खूप हुशार आणि तेवढीच कष्टाळू पण होती. पण आई नोकरी करत असल्यामुळे आप्पा तिला घरकामात खूप मदत करायचे. सकाळचा त्या दोघांचा चहा तेच बनवायचे. तिच्या साड्यांना इस्त्री करून द्यायचे. रात्री जेवणानंतरचं आवरणं ही आमच्या लहानपणी आम्ही आप्पांनाच करताना बघितलं आहे. आणि ते भांडी वगैरे सुद्धा इतकी छान लावून ठेवायचे की सकाळपर्यंत ती मस्त वाळून जायची आणि नुसती वर लावली की काम भागायचं. घरातलं वातावरणही त्या दोघांनी खूप छान मोकळं ठेवलं होतं, मोकळेपणाचं. वहिनी बापू वर्षातले 5-6 महिने आमच्याकडे असायचे.
त्याचाही आम्हाला खूप आनंद होता. गुडविलमध्ये सुद्धा सगळेजण आपापल्या कामात, पण सगळी माणसं एकमेकांना जोडलेली असायची. म्हणजे बिल्डिंगचा गणपती बसवायचा, मे महिन्यात पॉट आईस्क्रीम बनवायचं, डिसेंबरमध्ये गॅदरिंग आणि नंतर बॅडमिंटनच्या मॅचेस आम्हा मुलांसाठी अरेंज करायचे. त्यामुळे खूप खेळीमेळीचं वातावरण होतं. एकंदर बालपण घरात आणि गुडविलमध्ये खूप आनंदाचं गेलं. 75 साली आई आप्पांनी ग्राहक पंचायतीचं काम हाती घेतलं. तेही काही वर्ष केल्यानंतर त्याकरता सुद्धा गुडविलमध्येच घरीच त्यांचं ऑफिस असल्यामुळे त्यावेळेला पण ते खूप बिझी झाले होते दोघंही. त्यानंतर नाशिक, देवळाली, मुंबई करून परत 99 साली ते पुण्यात येऊन स्थायिक झाले. पुण्यात आल्यानंतर काय करायचं तर त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघ जॉईन केले दोघांनी. आणि पहिली गोष्ट म्हणजे आप्पांच्या मनात फार होतं आईला घेऊन अमेरिकेला जायचं. तसं ते दोघंही जाऊन आले अमेरिकेला. सगळ्या नातेवाईकांकडे थोडे थोडे दिवस राहून त्यांचा पाहुणचार घेऊन ते परत आले. त्याच्यानंतर मग आई थोडी आजारी पडली तरी सुद्धा दोघांनी मिळून रामायणाचा अभ्यास केला आणि तुळशीबागेत रामायणाचे प्रोग्रॅम्स केले. साधारण 2005-06 साली. त्यानंतर 2009ला आई गेल्यानंतर सुद्धा आप्पांनी स्वतःला खूप सावरलं. एकाच्या ऐवजी 2 ज्येष्ठ नागरिक संघ त्यांनी जॉईन केले. ठराविक दिवशी त्यांच्याकडे मित्र येऊन गप्पा मारू लागले. वाचन लिखाण तर चालूच असायचं त्यांचं. केसरीबरोबर युरोप आणि श्रीलंकेची टूर एकटं जाऊन करून आले. रोज ठराविक वॉक घेणं चालू ठेवलं. संध्याकाळी घराच्याच जवळच्या कट्ट्यावर सगळे मित्र जमत गप्पा मारायला तिथे ते जाऊ लागले. त्याशिवाय दिवसभर TV, सिरियल्स, स्पोर्ट्स आणि न्यूज ऐकणं हा त्यांना आनंदाचा विषय आहे. अजूनसुद्धा वरचे सगळे कार्यक्रम जवळजवळ त्यांचे चालू आहेत. लिखाणही चालू असतं अधूनमधून. चांगलं खाण्यापिण्याची आवड त्यांना पहिल्यापासूनच आहे. त्यात ते निर्व्यसनी आहेत आणि उगीच तक्रार करत बसत नाहीत. तक्रार न करता आनंदात राहणं, त्यामुळे त्यांची तब्येत खरंच खूप छान राहिली आहे ह्या वयाला. हेच त्याचं गुपित असावं असं मला वाटतं. अशा आमच्या आप्पांचं उर्वरित आयुष्य उत्तम तब्येतीचं, आनंदाचं जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. तुम्ही इतके जण आज आलेला आहात आप्पांच्या 100व्या वाढदिवसाला. वी आर रिअली हॅपी. ऑफकोर्स मी हे आधीच रेकॉर्ड केलं होतं की तुम्ही इतके जण आलेला आहात, कारण मला माहिती होतं तुम्ही नक्की येणार. ओके, आप्पा इज दॅट पॉप्युलर. आता 100व्या वाढदिवशी बोलायचं म्हणजे लॉन्जेव्हिटी बिकम्स द सेंट्रल फोकस. बट आय वुड लाईक टू गो बियॉन्ड दॅट. आणि असं लक्षात येईल की लॉन्जेव्हिटी वॉज इनएव्हिटेबल बिकॉज जेव्हा इतकं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आणि ही इज यंग ॲट हार्ट, दॅट स्पिरिट इज देअर. आता आप्पांच्या स्पिरिटचं एक तुम्हाला मजा सांगतो. एकदा सिनियर सिटीजन्स बरोबर आप्पा गेले होते काश्मीर ट्रिपला. हिवाळ्याचे दिवस होते, सगळीकडे बर्फ आणि तिकडे ते बर्फातले खेळ असतात. इथनं घसरत यायचं. एक तर त्याला खूप एनर्जी लागते अँड यू कॅन हर्ट युअरसेल्फ. आणि एक ग्रुप असा उभा होता डिस्कस करत की बाबा आपण करावं का ॲट दिस एज, विल दॅट बी द राईट थिंग. असं त्यांचं बोलणं चालू असताना त्यांच्या समोरनं आप्पा त्या सर्रकन घसरत खाली गेले. अँड दॅट वॉज द एंड ऑफ देअर डिस्कशन. आता आपल्याला केलंच पाहिजे. ॲट 90 इफ ही इज डुईंग इट, आपण कुठल्या तोंडाने सांगणार की 75व्या वर्षी आम्ही नाही केलं. ओके, सो दॅट इज द काइंड ऑफ स्पिरिट ही हॅड. तेव्हा त्यांना कंपनी नव्हती, एकटेच गेले होते. बट दॅट फॉर हिम, दॅट्स हाऊ इट हॅज ऑलवेज बीन विथ.
दुसरी गोष्ट, जो शांतपणा त्यांच्या स्वभाव आहे आणि त्यांचं आयुष्य असंच तितक्याच शांत आमच्या आईबरोबर गेलं असल्यामुळे तो शांतपणा इट सॉर्ट ऑफ फेड ऑन इटसेल्फ अँड गॉट बेटर अँड बेटर अँड बेटर. त्यामुळे आप्पांच्या पर्सनॅलिटीमध्ये आईचा एक सिमणीचा वाटा आहे अँड वी रिअली डू मिस हर टुडे. आता ह्याच्या पुढे मी जे सांगणार आहे ते इट अप्लायज बोथ टू आई अँड आप्पा, की शांतपणा असणं हे फार रेअर असं नाही, पण शांत असून सुद्धा आपलं जे काय योग्य आहे ते किती त्याच्यामध्ये अडथळे आले तरी नेटाने पोचवायचं शेवटपर्यंत, ह्याला एक वेगळाच घट्टपणा लागतो. आणि त्या दोघांमध्येही तो होता. अँड ॲज अ टीम, बिकॉज दे नेव्हर सीम टू डिसअग्री ऑन एनिथिंग, अँड इफ दे डिड डिसअग्री इट वॉज ऑलवेज क्वाइटली अँड लॉजिकली, की कधी म्हणजे घरामध्ये आवाज वाढलेला ऐकलेलाच नाही, नेव्हर. तर एक उदाहरण द्यायचं म्हणजे मी शाळेत गेलो पहिल्यांदा, रेसिडेन्शियल स्कूल, घरातनं पहिल्यांदाच बाहेर पडलेला, अँड आय बिकेम होमसिक. त्यामुळे मी तिथनं पत्र लिहायचं की इथे भयंकर हाल आहेत माझे, आमच्या पोळ्या म्हणजे रबरसारख्या असतात आणि आम्हाला अतिशय वाईट वागणूक दिली जाते, बाकीची मुलं मला त्रास देतात, शाळेत मला शिकवलेलं कळत नाही, सगळं 100% खोटं. पण आय जस्ट वॉन्टेड टू कम बॅक होम. अँड इट वॉज क्वाईट इझी, कारण आमच्या शाळेतले जे जुन्या शाळेतले मुंबईच्या किंग जॉर्जमधले प्रिन्सिपल म्हणाले ठीक आहे, तर आवडलं नसेल तर घेऊन या परत. सो फॉर देम ऑल्सो इट वॉज नॉट डिफिकल्ट टू गेट मी बॅक. पण त्यांच्या दे वर बोथ कन्व्हिन्स्ड की दिस इज द राईट मूव्ह दॅट वी हॅव डन. तर कितीही त्यांनी कंप्लेंट केली, किती हे केलं, मी पळून येईन म्हणाला, काही म्हणालं तरी आपण हलायचं नाही आता. अँड दे स्टक टू इट. आणि अगदी शांतपणे, कधी ओरड नाही, रागावणं नाही, काही नाही, शांतपणे केप्ट ऑन एक्सप्लेनिंग टू मी हाऊ जस्ट होल्ड ऑन, थिंग्स विल चेंज. अँड दे डिड. वन फाईन डे मला भयंकर शाळा आवडायला लागली, इतकी आवडायला लागली की जेव्हा 11वी पास झालं तेव्हा मला वाईट वाटलं, आता नाव आय कॅनॉट स्टे इन स्कूल एनिमोर. एवढा फरक पडू शकतो. अँड ऑल बिकॉज दे वर फर्म, बोथ ऑफ देम, इन द बिलीव्ह दॅट दे आर डुईंग द राईट थिंग. ह्याची एका वेगळ्या प्रकाराने पुनरावृत्ती कधी झाली, जेव्हा मी मरीन इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली माझगावात. आता हा कोर्स खूपच वेगळा इन द सेन्स, नॉट दॅट इट इज युनिक, पण इंजिनिअरिंग, पण त्याला डिग्री नाही आणि डिप्लोमा पण नाही, सर्टिफिकेट. हा व्हॉट 4 year कोर्स इज इट विच हॅज ओनली अ सर्टिफिकेट. त्यामुळे सगळेजण अय्यप्पांवर बऱ्यापैकी प्रेशर, सगळ्यांचं प्रसादला बरे मार्क असतात, त्याला असल्या कोर्सला का टाकला. नाव ते यूज टू त्यांच्या पेशंट पद्धतीने ते एक्सप्लेन करायचे की बाबा काय आहे हा कोर्स, नाहीच आहे, त्याला युनिव्हर्सिटीच नाही आहे म्हणून त्याला डिग्री वगैरे. माझ्यावर पण त्यांच्याकडनं नाही, बाकीच्यांकडनं प्रेशर. अरे प्रसाद असं काय, तुला मार्क चांगले असतात का हा कोर्स घेतलास. मी आपला जीव तोडून एक्सप्लेन करायचो का त्याला डिग्री नाही आहे, डिप्लोमा नाही आहे. पण समाव तो पालकांच्या, कुठल्या भारतीय पालकांच्या डोक्यात हे शिरणं एनिवे अवघडच असतं जरा. शिक्षण मीन्स डिग्री, एनिथिंग लेस इज सेकंड क्लास. तर मी खूप प्रयत्न करायचो पण कोणाला पटायचं नाही. मग मी वाटेल ते सांगायला लागलो. फॉर एक्झाम्पल, मला मार्क पडायचे म्हणजे काय, मी कॉपी करायचो म्हणून पडायचे. किंवा आता ते 4 वर्षाच्या कोर्समध्ये आम्हाला 80 रुपये पर मंथ स्टायपेंड होता. मी सांगायचो 80 रुपये मिळत आहेत ना, अजून काय पाहिजे, असे तोंड करायचे ना सगळे, काय ह्याचे विचार. आणि इमिजिएटली तो रिपोर्ट अय्यप्पांकडे जायचा. एकानं तर मी सांगितलं होतं, काय माहिती आहे का, माझं ज्या मुलीवर प्रेम आहे ना, तिच्या वडिलांची शिपिंग कंपनी आहे आणि आमचं लग्न झाल्यावर ते मला ती कंपनी देणार आहेत. दॅट वॉज दी हाईट ऑफ, ते जरा अतिच झालं. पण हे सगळं इमिजिएटली अय्यप्पांकडे रिपोर्ट व्हायचं असं आहे. पण दे डिड नॉट मूव्ह ॲट ऑल. येस, वी नो व्हॉट इट इज अँड व्हॉट वी आर डुईंग इज राईट. कारण कुठल्याही पेरेंटच्या दृष्टीने हे खरोखरच रिस्की होतं. यू सी, 4 years कोर्स, एकही परीक्षा नाही, प्रॉपर शिक्षक त्याला नाही, वर परीक्षा नाही, त्यामुळे पोरं उधळायला मोकळी कायम. वर दर महिन्याला 80 रुपये स्टायपेंड मिळणार तिकडून. आणि मुलं काय घरी तर देणारच नाही ते पैसे, मग कसे खर्च करणार कोणास ठाऊक.
म्हणजे मुलगा वाया जाण्याची प्रिटी मच गॅरंटी, असाच तो सगळा माहोल होता. बट दे वर शुअर वी हॅव टेकन द राईट डिसिजन अँड इट वॉज ॲब्सोल्युटली द राईट डिसिजन. वेल, आज त्या कोर्सला डिग्री आहे, म्हणजे माझे सगळे स्टुडंट्स ॲक्च्युली बी ए मेकॅनिकल असतात आणि त्यानंतर मी त्यांना शिकवतो. बट दॅट्स अ डिफरंट इश्यू. तेव्हा फार वेगळं होतं, पण दे वर शुअर अँड दॅट्स वॉट हॅज हेल्प देम टू फाइंड देअर बेअरिंग्स ॲट ऑल टाइम्स. त्याच्यामुळे कायम ते शांत होते आणि आहेत. आता आप्पांची तब्येत इतकी छान आहे, म्हणजे त्यांची काही डिसिप्लिन लाईफस्टाईल आहे का, तर तसं काही नाही. त्यांना जे आवडेल ते वाटेल तेव्हा ते खातात. काही व्यायाम योगासनं वगैरे करत नाहीत, ध्यानधारणा करत नाहीत, त्यांना त्याची जरूरच वाटत नाही, पूजा अर्चा करत नाहीत. ही इज जस्ट एन्जॉईंग लाईफ एक्झॅक्टली ॲज आय फील इट शुड बी एन्जॉय ऑन हिज ओन टर्म्स. तर शुभदानी त्यांच्यावर एक लेख लिहिला होता, खरे सुपरमॅन आमचे आप्पा. इंटरनेटवर त्याला खूपच रिॲक्शन छान छान आल्या अँड रिअली छानच लिहिलेला होता तो लेख, इफ आय से सो मायसेल्फ. तर या प्रोग्रामनंतर आपल्या ग्रुपवर मी त्याची लिंक टाकीन. दोज ऑफ यू हू आर इंटरेस्टेड इन रीडिंग कॅन गो अहेड. कारण सगळ्या त्यांच्या बारीक सारीक हे ह्यामध्ये बोलणं काही शक्य नाही. ते त्या लेख बऱ्यापैकी लांब आहे अँड इट इज डेफिनेटली एमिनेंटली रीडेबल. नाव इट इज एक्सपेक्टेड फॉर मी टू से की ह्याच्या पुढेही त्यांची तब्येत अशी छान राहावं हीच ईश्वराकडे प्रार्थना. बट आय टेल यू समथिंग इवन बेटर. 94व्या वर्षी आप्पांनी अनाऊन्स केलं, माझा गोल आहे 100 अँड he has made it comfortably. Okay, now there is one more goal. What is the next goal? भारतामध्ये लॉन्जेविटीचा रेकॉर्ड काय आहे? 113 वर्ष. अँड वी आर गोइंग टू ब्रेक इट. दॅट ही इज गोइंग टू ब्रेक, ह्याच्यामध्ये माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मात्र आता तुमच्यावर एक जबाबदारी आहे. 14 वर्षानंतर करोना तर गेलेला असेल, सो वी आर गोइंग टू हॅव अ जंगी प्रोग्राम वेन ही इज 114 वेन ही ब्रेक्स दॅट रेकॉर्ड. पण तुमच्यावर काय जबाबदारी आहे? तुम्ही स्वतःची तब्येत सांभाळायची आहे. आप्पा विल टेक केअर ऑफ हिज ओन, नॉट टू वेट. ओके, थँक्यू. मी अनिल हब्बू, आप्पासाहेबांचा जावई. मी आप्पासाहेबांना त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा देत आहे. नमस्कार. आता आपण काही फोटोज बघूया आई अप्पांच्या सहजीवनाचे आणि त्यांच्या विदेशी ट्रिपचे. सहजीवनाबद्दल एक जोक आहे. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ अ हॅपी मॅरिड लाईफ? इट इज बीन सच अ वेल केप्ट सिक्रेट दॅट नोबडी नोज इट एज येट. बट इट इज नॉट क्वाईट ट्रू. आय नो 2 people knew it. One was I and one is Appa. So let us see their photographs. सर्वांना सादर प्रणाम. आज या 100व्या वाढदिवसाच्या मंगलदिनी तीर्थरूप आप्पांच्या मनात काय येत असेल त्याची एक कल्पना या 4 ओळीतून केली आहे. वाटते आज मला धन्यता, वाटते आज मला धन्यता, शांती तृप्तीची सोबत मिळता, शांती तृप्तीची सोबत मिळता, समाधान चित्ता वाटते आज मला धन्यता. जन्म मिळाला श्रेष्ठ कुलातुनी,
संगती प्रतिभेची भाग्याने जन्म मिळाला श्रेष्ठ कुलातुनी संगती प्रतिभेची भाग्याने कर्तव्याची कासही धरुनी कर्तव्याची कासही धरुनी जीवन हे फुलविता वाटते आज मला धन्यता संस्काराचे बीज रुजविले वृक्षतयांचे गगनी भिडले अभिमानाने हृदयही भरले अभिमानाने हृदयही भरले ध्येय आले गाठता वाटते आज मला धन्यता सुकृत जे जे समोर आले हसत हसत ते स्वीकारिले एक विचारे मार्ग शोधिले एक विचारे मार्ग शोधिले मान देत उभयता वाटते आज मला धन्यता. माझी मावशी लिलू मावशी म्हणतो आम्ही तिला. ती नागपूर रेडिओवर रेग्युलरली गायची आणि नाव शी इज 90, पण आता 90तही ती आता जे गाणं म्हणेल तुम्ही बघाल तिचा व्हॉइस कंट्रोल किती आहे. अँड दॅट विल गिव्ह यू ॲन आयडिया की वेन शी वॉज यंग ती कशी गात असेल. बोल रे विठ्ठला काही बोल रे विठ्ठला मौन वेश का धरिला मौन वेश का धरिला बोल रे विठ्ठला काही बोल रे विठ्ठला काही बोल रे विठ्ठला काय मागतो गाठोडी काय मागतो गाठोडी बोलसी ना धरली आढी बोलसी ना धरली आढी बोल रे विठ्ठला काही बोल रे विठ्ठला काही बोल रे विठ्ठला काही बोल रे विठ्ठला काही बोल. साने गुरुजी म्हणायचे भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे जगाला प्रेम अर्पावे. अशा या प्रेमाच्या धाग्यांनी नाती गुंफली जातात. पाहूया ऐकूया आज जमलेल्या काही नातेवाईकांच्या प्रतिक्रिया. हॅलो अप्पा, उत्कर्ष बोलतोय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स हा माइलस्टोन अचीव्ह केल्याबद्दल. जगात फक्त 0.0062% लोक हा माइलस्टोन अचीव्ह करतात असं गुगलने मला सांगितलं. यू आर अ ग्रेट इन्स्पिरेशन. हॅपी बर्थडे वन्स अगेन. बाय बाय. Hi, Appa. Amit coming here to you from Canada. I wanted to wish you a happy 100th birthday, and I hope you enjoy the day, spending time with all your family and friends. And I think back to the time that you and my Maushi came to visit us here in Canada and did your trip around and made a book on the whole experience. And I see that book in our house from time to time, and I think back to that visit. So have a great day. Happy returns of the day. Many happy returns of the day.
and hope to see you soon. Take care. Bye. नमस्कार, मी रवींद्र ज्ञानसागर, अप्पांचा भाचे जावई आणि अंजली घाटेचा नवरा. अप्पांच्या शताब्दी पूर्ती निमित्त त्यांना अभिष्ट चिंतन करण्याचा एक आगळा योग आम्हा सर्वांना लाभलेला आहे. तशी अप्पांचा आणि आमचा नियमित संबंध ते आणि मायमावशी पुण्याला जेव्हा स्थायिक झाले त्यानंतरच येऊ लागला आणि आमच्या प्रत्येक भेटीत एक प्रकर्षाने जाणीव होत गेली, ती म्हणजे त्यांचा आनंदी स्वभाव, त्यांची अजूनही चतुरस्र बुद्धी, विविध विषयातली त्यांची उत्तम जाण आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला, मग तो कुठल्याही वयोगटातील असो, त्यांची आपुलकीची वागणूक आणि त्याच्याशी बोलण्यामध्ये त्यांनी घेतलेला रस. मला वाटतं की त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य या सर्व गोष्टींमध्ये असेल. मुंबई ग्राहक पंचायतीसाठी अप्पांनी आणि माईमावशींनी दिलेलं अजोड योगदान आपल्या सर्वांना माहिती आहेच, पण त्यांची साहित्यातीलही उत्तम गती पाहून थक्क व्हायला होतं. आम्हाला भाग्य लाभलं की त्यांच्या रामायणावरील लेख आणि त्यांची प्रवास वर्णनं, त्यांचं आत्मचरित्र यांच्या लिखाणादरम्यान काही वेळा आम्हाला श्रोत होता आलं. मला एक विशेष सांगायचं आहे की जो अनुभव बहुतेक सगळ्यांना आलेला असेल की ज्या ज्या वेळी बुद्धीवर काजळी निर्माण होते किंवा मनावर वैषम्य साचतं, त्यावेळी अप्पांची जर भेट घेतली, त्यांच्याशी बोललो, तर ते हा हा म्हणता नाहीसं होतं. आणि माझ्याप्रमाणेच आमच्या कुटुंबातील इतर जणांप्रमाणेच इतर अनेकांना हा अनुभव आला आहे. त्यामुळे मी म्हणेन की अप्पांना याच्यासाठी या सर्वांचे मनाचे रिचार्ज स्टेशन असं म्हटलं तर वावगं होणार नाही. शेवटी अप्पा, तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत, पण नेहमीसारखी जीवेत शरदः शतम हे न म्हणता मी म्हणणार आहे जीवेत पुनरपि शरदशतम. नमस्कार, मी माधुरी देशमुख. एक समाधानी, आरोग्यपूर्ण, परिपूर्ण असं शतायुषी जीवन अनुभवल्याबद्दल मी माझ्यातर्फे व सर्व देशमुख परिवारातर्फे अप्पा गोडबोले यांचं अभिनंदन व त्यांच्यासाठी अभिष्ट चिंतन करते. माझा त्यांचा परिचय 34 वर्षांचा आहे. या कालावधीत मला त्यांचे जे काही स्वभाव विशेष जाणवले किंवा समजले त्याविषयी मी थोडक्यात सांगते. पहिला गुणवैशिष्ट्य म्हणजे क्लॅरिटी ऑफ थिंकिंग. विचारांची अतिशय सुरेख सुस्पष्टता त्यांच्याकडे आहे. दुसरा गुणविशेष म्हणजे अतिशय हेल्दी, सौहार्दपूर्ण नातेसंबंध. त्यांचे नातेवाईक, मित्र, परिचित या सर्वांशी त्यांची असलेली रिलेशन्स ही अतिशय हेल्दी आहेत, अतिशय सौहार्दपूर्ण आहेत. हे मला विशेष जाणवलेलं आहे. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अभ्यासू वृत्ती. त्यांनी ग्राहक पेठेसाठी केलेलं काम किंवा त्यांनी लंडन ते रोम हा केलेला प्रवास, ह्याचं त्यांनी पुस्तक रूपात जे प्रकाशित केलेलं आहे ते माझ्या वाचण्यात आलं आहे. ते अतिशय अभ्यासू वृत्तीनं लिहिलेलं आहे. तसंच औंधला इथे राहायला आल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघात केलेलं काम जे आहे ते सुद्धा खूप अभ्यासू वृत्तीनं केलं आहे. हे माझ्या कानावरही आलं आहे. त्यांचे काही ज्येष्ठ मित्रही मला माहिती आहे आणि त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघात दिलेलं सावरकरांविषयीचं व्याख्यान मी ऐकलेलं आहे. हे सर्व मला खूप भावलं. खरं म्हणजे आज आपण जास्त बोलण्यापेक्षा त्यांना स्वतःला त्यांच्या आयुष्याबद्दल काय वाटतं ते ऐकण्याची आम्हाला जास्त उत्सुकता आहे. म्हणून इथेच थांबते. धन्यवाद. हाय अप्पा, हॅपी बर्थडे, हॅपी सेंटेनियल बर्थडे.
ही खोली आठवते का तुम्हाला? तुम्ही दोघं इथे आला होतात तेव्हा आपण इथेच बसून जेवत होतो, खूप गप्पा मारत होतो. मी अगदी निशा बरोबर सुद्धा तिच्या वयाचं होऊन तिच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. तुमची पॉझिटिव्हिटी, एनर्जी, हसऱ्या स्वभावामुळे तुम्ही सगळ्यांना आपलं करता आणि आम्हाला तर तुम्ही म्हणजे आता किती आपले आहात हे तुम्हाला की कसं सांगू. जेव्हा म्हणतात ना की एज इज जस्ट अ नंबर, आप्पा तुम्ही खरं त्याचे परफेक्ट एक्झाम्पल आहात. सो वन्स अगेन व्हेरी हॅपी बर्थडे. आणि निशा, चैत्रा सगळ्यांच्या फॅमिलीच्या तर्फे सुद्धा तुम्हाला हॅपी बर्थडे. आणि आम्ही आता तिथे आलो की नक्की भेटूया. एन्जॉय आणि होपफुली सी यू सून. 1921 साली खूप सुप्रसिद्ध लोक जन्माला आलेले आहेत. उदाहरणार्थ सत्यजित रे, साहिर लुधियानवी आणि आपले आप्पा गोडबोले. जगामध्ये आनंद पसरवण्याचा वारसा पहिल्या दोघांकडून आप्पांच्याकडे बरेच वर्षापासून आला आहे आणि तो आप्पा उत्कृष्टरित्या पार पाडत आहेत. आप्पांना परत एकदा शतकाचा टप्पा गाठल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा आणि नमस्कार. आपण नातेवाईकांच्या क्लिप्स बघतो आणि पुढेही त्यात बघणार आहोत. अजून मध्ये आपण पुनवचा डान्स बघूया. पुनव लहानपणापासून तिला फार आवडतो डान्स आणि लग्नानंतरही तिने चालू ठेवलेलं आहे ते. आय एम हॅपी टू से. डान्स ही अशी एक हॉबी आहे की त्यांनी व्यायामही होतो आणि तुमचं हॉबीही होते. सो लेट अस सी पुनव. नमस्कार. मी संजय. मी संगीता. आपल्याकडे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना शतायुषी भव असं म्हणण्याची पद्धत आहे. परंतु असं भाग्य लाभलेले तीर्थरूप आप्पा
यांचा सहवास आपल्याला लाभला हे आमचं भाग्य. मला त्यांच्या स्वभावातला शांतपणा हा गुण खूप आवडतो. समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांचं ऋण थोड्या तरी अंशानं का होईना फेडलं पाहिजे या हेतूनं त्यांनी ग्राहक पेठेसाठी केलेलं काम खूप महत्त्वाचं आहे. आप्पांच्या बाबतीत गुडविलला जेव्हा 2 दिवस राहण्याचा योग आला, ही गोष्ट आता जवळजवळ 40 वर्षापूर्वीची आहे. पण खरंच आहे, त्यांच्या सानिध्यात 2 दिवस 2 रात्र आम्ही राहिलो आणि त्यांनी खाऊ घालण्यातले बटाटे वडे अजूनही चव तोंडावर आहे. अजूनही गेलं की बटाटा वड्याचा आग्रह होत असतो. शतायुषी तर ते झालेच, पण आता त्यांना आणखीन आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आप्पांच्या दीर्घायुष्याचं रहस्य गाण्याच्या या ओळींमध्ये दडलंय असं मला वाटतंय. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे जीवन गाणे. आप्पा तुम्हाला साष्टांग दंडवत. नमस्कार अप्पा. नमस्कार अप्पा. तुम्हाला 100व्या वाढदिवसानिमित्त आमचे इथूनच नमस्कार. नमस्कार. आता आम्ही कितीतरी वर्ष आप्पा आणि आत्या तुमच्याकडे आम्ही येत आहोत. आम्ही अगदी लहान असल्यापासून ते आम्हाला लग्नाला 42 वर्ष झाली, तोपर्यंत आम्ही सदोदित तुमच्याकडे पुण्यात गेलो की एक ट्रिप तर आप्पांच्याकडे व्हायलाच पाहिजे आणि हे नक्कीच असतं. मला आठवतंय म्हणजे लग्न ठरल्यानंतर म्हणजे आपण सांताक्रूजला भेटलो होतो फॉर्मली, पण त्याच्यानंतर एकदा एक सकाळी आईच्या घरी आला सकाळी 8-8:30च्या सुमारास. मला म्हणाल चल लवकर जाऊया. म्हटलं अरे कुठे, तर म्हटलं थांब साडी बिडी नेसते जरा टिपिकल ड्रेस घालून येते. तर तो म्हणा नाही 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 आहे तसंच चल, आत्याकडे जायचं आहे आणि अगदी बिंदास त्यांच्याकडे चालेल असं ड्रेसमध्ये आलेली. मी तसंच तुमच्याकडे आले. त्यावेळी मला आठवतंय वहिनी होत्या घरी आणि माई आत्या आणि आप्पा तुम्ही दोघांनी माझं इतकं छान स्वागत केलं आणि मुख्य म्हणजे मला वाटलंच नाही की मी सासरच्या मंडळींना भेटते. इतक्या आपल्या गप्पा झाल्या आणि इतक्या तुम्ही माझ्याशी इतकं मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात आणि मला मारू दिल्यात. आणि त्यानंतर मला वाटतं हे इन्हिबिशन कधीच राहिलं नाही आपल्या नात्यांमध्ये की आणि नेहमी एक कॉर्डियल रिलेशन होतं, एक छान फ्री रिलेशन तुमच्याबरोबर आणि माई आत्या. तुम्ही दोघं अगदी सिनॉनिमसच आहात, आप्पा आणि माई आत्या. त्यामुळे खूप वेळा आम्ही तुमच्याकडे आलो न सांगता कित्येक वेळा. तेच महत्वाचं. नुसता फोन केला तुम्ही घरी यात का आम्ही येतोय, किंवा नुसतं चक्कर मारून पण जायचो. काही काम स्पेसिफिक असतं असं नाही. तर तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट राहिलेले आहात असं माझ्या लक्षात आलं आहे. कधी नवीन गोष्ट आली, आता व्हिडिओ नवीन आला तेव्हा तुम्ही पमाच्या जावयाने चांगला व्हिडिओ तुमच्याकडे आणून दिला होता. तुम्ही ते लगेच व्हिडिओ त्याच्यामध्ये लावायचा हे सुद्धा मला चांगलं आठवत आहे. आणि हल्ली हे स्मार्टफोन नावाचं जे आलेलं आहे ते स्मार्टफोनवर पण तुम्ही स्पेसिफिक तो फोन घ्यायला लावलात पमाला आणि त्यात तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये आलात. मला आठवत आहे की आपण आप्पांकडे जेव्हा जेवायला जायचो तेव्हा माई आत्या आणि आप्पा म्हणजे माझ्या प्रोफेशनल आयुष्याची चौकशी तर नेहमीच त्यांना उत्सुकता असायची. काय चाललंय, नवीन काय घडतंय, कॅन्सर रिसर्चमध्ये काय आहे आणि जाणून घ्यायची इतकी उत्सुकता असायची दोघांनाही, माई आत्या आणि आप्पांना. माई आत्या तर कुकिंग टिप्स पुष्कळ द्यायच्या आणि न्यूट्रिशियस फूड कसं खावं, बटाटे वरचे साली सगळं शिजवायचे. त्यावेळी दिलेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स लक्षात आहेत. आणि अजूनही जेव्हा आप्पांकडे आम्ही केव्हाही पुण्याला जातो आणि मला अगदी एक गोष्ट आवर्जून आठवते की आप्पा म्हणतात काय घेणार, चहा घेणार का, आणि आम्ही हो नाही करत करत शेवटी ते होवर येतं आणि तेव्हा आप्पा स्वतः उठतात. तर मी आप्पा नाही तुम्ही बसा मी करते चहा. ते म्हणायचे नाही, आप्पा कधीच ऐकत नाहीत आणि तो चहा आप्पा स्वतः करून बाहेर आणून देतात. आणि ते आणणं म्हणजे सुद्धा अगदी व्यवस्थित ट्रेमध्ये चहा बिस्किट्स असं घालून, साखर वेगळी असं घालून आप्पा बाहेर आणतात. कुठल्याच सुनेला मला वाटतं फार क्वचित असेल की सासराचा आता ट्रे घेऊन चहा घेऊन बाहेर आणून देतोय. ते भाग्य मला लाभलेलं आहे. आणि मला वाटतं विवेकची इच्छा हातात. हो, माझी इच्छा अशी की पुढच्या जेव्हा तुमच्या घरी आम्ही येऊ की तुमच्याकडे आम्ही येऊन चहा करावा, तुम्ही शांतपणे बाहेर बसावं अशी आमची इच्छा आहे. बघूया जमतं का ते, प्रयत्न आम्ही नक्की करू. आणि दुसरं मला अजून एक तुमचं वाटतं की
आप्पा आणि मायेत्या हे दोघांमध्ये वादविवाद असं आपण म्हणतो. प्रत्येकाच्या घरी नवरा बायको किंवा असे भांडणं होतात, तर त्यांच्या घरी भांडणं कधी झाले नाही, वादविवाद झाले. म्हणजे कसं मला नेहमी वाटतं की आता दोन ऋषी बसले, ते व्यासमुनी आणि अत्री असे 4-5 ऋषी बसले, ते कसे डिस्कस करतील, तसे ते शांत चित्ताने आवाज न चढवताना असे हे 2 ऋषी घरात भांडताना किंवा वादविवाद करताना मी नेहमी पुष्कळ वेळा बघितलेलं आहे. नाही आता काय आपण वाढदिवसाचं काय द्यायचं म्हणण्यापेक्षा हल्ली जे काही रिटर्न गिफ्ट अशा ही प्रथा जी आहे, तर आम्हाला तुमचे काय रिटर्न गिफ्टच हवंय, म्हणजे आशीर्वाद हवे तुमच्याकडनं खूप. आणि काय शिकलो तर आयुष्य कसं जगायचं हे तुमच्याकडनं शिकलो आप्पा. आणि असेच तुमचे आशीर्वाद, तुमचा सहवास आम्हाला लाभो एवढीच इच्छा. हॅपी बर्थडे वन्स हॅपी अगेन. बर्थडे. नमस्कार, मी अनामिका बोलते आहे. 100व्या वार्षिक वाढदिवसाबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा. अशीच आशीर्वाद आपणावर राहो ही सदिच्छा. नमस्कार. नमस्कार, मी निशिकांत सुरघडे नागपूर येथे असतो. आप्पासाहेबांचं शतकोत्तर महोत्सवाकडे वाटचाल असताना अतिशय आनंद होत आहे आणि त्यांचा शतकोत्तर महोत्सव शुभदा आणि प्रसाद हे साजरा करत आहे, याबद्दल त्यांचं सर्वांचं अभिनंदन. अशीच आमच्यावर आणि सगळ्या परिवारावर त्यांची माया आणि आशीर्वाद सदैव राहो हीच मनोकामना करून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. आप्पासाहेबांना शतशः नमस्कार. Hi Appa, this is Chandu and Lydia from Washington DC. We wish you happy birthday, happy 100th birthday, and many, many happy returns of the day. We hope you'll have a nice time celebrating this big birthday with your family and friends. I have personally fond memories of visiting you in Goodwill Building. And later on, when you and my Maushi visited us in Washington DC, we both have fond memories of that. It was a lot of fun to have you here in Washington. The kids were quite little, you might remember. They were like 2 and 4 years old. And we initially thought you would not come to visit because we had chicken pox in the house, but luckily it worked out and we had a couple wonderful days with you and my Maushi and a lot of really meaningful conversations with both of you. So we have great memories of that. And every time both Lydia and I come to India and we want to visit more often, we are waiting for this COVID thing to be over, we really look forward to coming and visiting you and talking with you because you are such an oasis of positive thinking and we just truly enjoy our conversations. So we look forward spending time with you again when we come back to India, hopefully in 2022. So all the best again for your birthday and have a wonderful time celebrating. Bye-bye. Bye. आप्पा, आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला 100 वर्ष पूर्ण केल्याबद्दल खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. ह्या निमित्ताने सर्वांना एक लहानसा एक इन्सिडन्स जो मला अजूनही आठवतो इतक्या वर्षांनी सांगावासा वाटतो. 78 ते 80मध्ये मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरला होतो. तेव्हा आप्पा आणि माई मावशी आणि तसेच माझी आई आणि स्मिता असे तिथे आले होते. कॅम्पसमध्येच राहिल्यामुळे रोज जेवायला देखील आमचं जे स्टुडंट्स मेस होतं तिथे ते यायचे. आणि एक दिवस असंच त्यांचं जेवण झालं होतं आणि जेवण झाल्यानंतर आप्पा थोडी विश्रांती घ्यायची म्हणून डोक्यावर पांघरून घेऊन झोपलेले होते आणि आई आणि माई मावशीच्या गप्पा चाललेल्या होत्या की बापरे एवढं जेवण झालं, ह्या लहान मुलांनाच फक्त ते पचू शकेल, आता आपल्याला रात्रीपर्यंत काही खायलाच नको. तेवढ्यात मला आठवलं की तो बुधवार होता आणि बुधवारी आमच्याकडे गरम गरम बटाटे वडे दुपारला ह्याला असतात 4 वाजता. तर ते 4 वाजायला आले आणि त्यांना एकदम मी म्हटलं अरे आज बुधवार आहे, आज गरम बटाटे वडे आमच्या मेसमध्ये असतात. असं म्हटल्याबरोबर
आप्पांनी एकदम डोक्यावरचं पांघरून काढून फटकन उठून बसले आणि म्हणे, अरे च्या, हे मला कोणी सांगितलंच नाही. ह्या दोघींच्या आपल्या त्यागाच्याच गोष्टी चाललेल्या होत्या की आता रात्रीचं पण जेवायचं का नाही वगैरे वगैरे. चल 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 संजय, असा गरम गरम बटाटे वड्यासारखा आनंद कुठेच नसतो. चल आपण एखादा तरी खाऊन येऊ, तसं जेवण जड झालेलं आहे पण मला एखादा खायला आवडेल. म्हणून आप्पा लगेच तयार होऊन माझ्याबरोबर बटाटे वडे खायला आले. आता छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा हे त्यांच्याकडे बघून कायम आम्हाला शिकायला मिळालेलं. आणि त्या दिवशी तर मला एकदम असं झालं की किती छोट्या गोष्टीत देखील माणसाला आनंद शोधता येतो. दरवेळेस काहीतरी मोठीच गोष्ट असली पाहिजे आनंद शोधायला असं काही जरूर नाही. आणि आप्पा तुमच्याकडनं आम्ही हे खूप शिकलेलो आहोत. आणि अजूनही आम्ही दरवेळेस तुमच्याशी भेटलो की आमच्या हे लक्षात येतं की छोट्या छोट्या आणि साध्या साध्या गोष्टीत माणसाला किती आनंद शोधता येतो याचं तुम्ही एक जिवंत उदाहरण आहात. त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडनं सगळ्यांनीच हे प्रेरणा घेण्यासारखं आहे. आम्ही तुम्हाला माझ्या सर्वांतर्फे पुढील आयुष्याकरता खूप शुभेच्छा देतो आणि देवाने तुम्हाला असंच कायम आनंदी ठेवावं अशी इच्छा करतो. अप्पा काका, तुम्हाला 100व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अ व्हेरी हॅपी 100th बर्थडे. अप्पा काका, तुम्हाला 100व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या दोघांकडनंही आमचा साष्टांग नमस्कार स्वीकार करावा. आजच्या कार्यक्रमाची उत्सवमूर्ती श्रीयुत आप्पासाहेब गोडबोले यांचे प्रथम चरणीनी शोभा पत्तरकीने शुभदाची आत्या इथून साष्टांग नमस्कार करते. आज आपला 100वा वाढदिवस, त्यानिमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा. ह्या अतुल्य कार्यक्रमात मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली हे मी माझे अहोभाग्य समजते. थरथरत्या हातामध्ये बळ असतं प्रेमाचं, थरथरत्या हातामध्ये बळ असतं प्रेमाचं, चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये जगणं असतं अनुभवाचं, चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये जगणं असतं अनुभवाचं. पांढुरक्या केसामागे लक्षण असतं आयुष्याचं, पांढुरक्या केसामागे लक्षण असतं आयुष्याचं, साचलेल्या अश्रूमध्ये मागणं असतं प्रेमाचं नि संवादाचं, साचलेल्या अश्रूमध्ये मागणं असतं प्रेमाचं आणि संवादाचं. पिकलेल्या पानात स्वागत असतं नव्या पिढीचं, स्वागत असतं नव्या पिढीचं. पुन्हा एकदा वाढदिवसाची शुभेच्छा आणि अभिनंदन. आजचा हा आपला कार्यक्रम आम्हा सर्वांना अटेंड करता आला असता तर आमचा आनंद द्विगुणित झाला असता, परंतु कोरोनामुळे ऑनलाईन करावा लागला. असो, ईश्वरी इच्छा. पुन्हा एकदा अभिनंदन. अप्पा, तुमच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व थत्ते कुटुंबियांतर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि नमस्कार. 2000 साली तुम्ही आणि माई मावशी इथे आमच्याबरोबर काही दिवस काढलेत. त्यातून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं. आता माझा थोडासा जरी अनुभव असला तरी त्यातून असं कळलं की तुमचा अतिशय आनंदी स्वभाव आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. दुसरी गोष्ट म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुमचं कसं कनेक्शन होईल ते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नवीन गोष्ट तुम्हाला समजावून घेण्याची आणि त्याच्याबद्दल जिज्ञासा असण्याची ही तुमची वृत्ती. ह्या आता जस्ट काही थोड्या गोष्टी आहेत, बाकी बरंच काही शिकायला मिळालं. अप्पा, तुम्ही जे 10-12 दिवस आमच्याकडे काढलेत ऑटोवाला, ते आमच्यासाठी अगदी अविस्मरणीय दिवस होते. विनयनी सांगितलंच, तुम्ही सगळं किती आनंदी स्वभाव असल्यामुळे सगळं एन्जॉय करण्याची वृत्ती होतीच, पण त्याच्यात आम्हाला तुम्ही आणि माई मावशी ह्यांच्यातले संवाद, खुमासदार, एकमेकांना कोपरखळ्या, हे इतकं आम्ही एन्जॉय केलं. तर मी आज त्यातल्या फक्त 2 गोष्टी सांगणार आहे. आठवणी खूप आहेत पण वेळ कमी असल्यामुळे फक्त 2 गोष्टी. आपण नायगरा फॉल्सला जात असताना तुम्ही सगळे एन्जॉय करत होतात आणि तुम्ही सारखं म्हणत होतात माई मावशीला, अगं प्रतिभा, हे किती छान रस्ते आहेत, किती इथे स्वच्छता आहे, बघ अगं किती छान आहे. माई मावशीने 2दा ऐकलं. तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही म्हणालात तेव्हा ती लगेच तुम्हाला म्हणाली, एन्जॉय करताय ना सगळे रस्ते, एन्जॉय करताय ना सगळी स्वच्छता, मग आता हे रस्ते आणि ही स्वच्छता इंडियात कशी आणायची ह्याचा विचार करीत बसा, नुसतेच बसू नका.
तर त्यावर तुम्ही लगेच तिला म्हणालात, अगं प्रतिभा, मी तोच विचार करतोय, मी अजिबात माझा वेळ वाया दौडत नाही आहे. तर हे असे संवाद आम्हाला इतकं हसू यायचं. दुसरी आठवण सांगायची म्हणजे माझा मोठा मुलगा अमित, तो जरा अबोल होता. एकदा मी घरी आले तर तुम्ही जरा असे चिंतेत दिसलात, म्हणून मी म्हटलं, अप्पा काय झालं? ते म्हणाले, अगं मी जरा विवंचनेत आहे की तुझ्या या मोठ्या मुलाला कसं बोलतं करायचं. तुझा धाकटा अगदी कम्युनिकेटिव्ह आहे, पण मोठा नुसतं आपलं यस नो ह्याच्याशिवाय उत्तरच देत नाही आम्हाला. तर ह्याला कसं काय मी बोलता करू, अशा मी विचारात आहे. पण तुम्हाला सांगते, तुम्ही जेव्हा 10-12 दिवस होतात त्या दिवसांमध्ये तो खरं तुमच्याशी इतका बोलायला लागला होता. बाय द टाईम तुम्ही जेव्हा निघालात आमच्याकडनं, तेव्हा ॲक्च्युली अमित आणि दोघंही निखिल तुमच्याबरोबर एकदम फ्रेंडली झाले होते. आणि हे तुमच्याचमुळे घडलं. सो म्हटलं तसं आठवणी खूपच आहेत, पण आत्ता वेळ नसल्यामुळे जास्ती बोलू शकत नाही. पण त्या आठवणी आमच्या मनात अगदी ताज्या आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला 100 वर्षाच्या शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. आणि नमस्कार. आणि तुमचं सर्व दिवस अगदी आनंदात जावोत अशी आम्ही दोघेही इच्छा करतो सर्वजण. आज तीर्थरूप अप्पांना आज या जन्मशताब्दीच्या मंगलदिनी मी सादर प्रणाम आणि प्रेमपूर्वक वंदन करते. अप्पा, हे 100 वर्षाचं वैशिष्ट्यपूर्ण आयुष्य ते पाहताना माझ्यासमोर एक उपनिषदातला मौलिक असा श्लोक येतो. तो मूळ संस्कृत असा आहे, कुर्वन्ने वेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः एवं त्वयि नान्यथेतोऽसि न कर्म लिप्यते नरे. इथे देवाने माणसाला जन्माला घालतानाच असं सांगितलं की या मनुष्य लोकामध्ये सर्व ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व आहे असं समजून तू कर्म कर. म्हणजे कोणत्याही कर्माचं, कोणत्याही केलेल्या कामाचं तुला बंधन वाटणार नाही. खरंच किती मोलाचा संदेश आहे ना. आणि विशेष म्हणजे याच आदेशाचं पालन आप्पांनी आयुष्यभर केलं. आणि असं वाटतं की म्हणूनच देवानं त्यांना हे शतवर्षाचे आयुष्य बहाल केलं. स्मरणशक्तीचं तर जणू वरदानच त्यांना लाभलंय. कुठेही कोणत्याही ठिकाणी आप्पा भेटतात तेव्हा अत्यंत प्रेमानं प्रत्येकाची म्हणजे घरातल्या सर्वांची नावानिशी चौकशी करतात. आमच्या गोडबोल्यांच्या घरातली तर कोणतीही व्यक्ती त्यांच्याबद्दल हेच सांगेल की केव्हाही कुणालाही कसलीही गरज असेल तर आप्पा तिथे नक्की उभे राहणार आणि मदतीचा हात पुढे करणार. आम्हा तिघी बहिणींच्या लग्नात तर अगदी वडिलकीच्या नात्यानं त्यांनी कार्यसिद्धी घडवून आणली. दादरला गुडविलमध्ये राहत असताना घर फक्त 2 खोल्यांचं होतं. त्यात दोघांची नोकरी, मुलं शिकणारी. आमच्यासारख्या गरजेप्रमाणे तिथे राहणाऱ्या सर्व गोडबोल्यांच्या मुलांची त्यावेळी सुद्धा अगदी काळजीने व्यवस्था पाहणारे आप्पा आणि प्रतिभा काकू आजही डोळ्यासमोर येतात. प्रतिभा काकू त्यावेळी BEST मध्ये नोकरीला होती. 9:30ला तिला ऑफिसला जावं लागत असे. आप्पांची जायची वेळ तीच होती. पण प्रतिभा काकू जाण्यापूर्वी सर्वांचं जेवण तयार करून टेबलवर ठेवून जायची. आमचे बापू बहिणी तर वर्षातले जवळजवळ 4 महिने गुडविलमध्येच असायचे. आज असं कुटुंब म्हणजे स्वप्नवतच वाटतं. पुढे रिटायरमेंट नंतर ग्राहक संघाचं अंगावर घेतलेलं काम त्याची सुरुवातही गुडविलमध्येच झाली आणि दोघांनी मिळून ती ही जबाबदारी समर्थपणे पेलली. पुण्यात स्थायिक झाल्यावरही ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून सर्वांबरोबर सक्रिय सहभाग घेऊन निवृत्तीनंतर माणसानं स्वतःला कसं उत्तम तऱ्हेने गुंतवून घ्यावं याचा जणू परिपाठच त्यांनी घालून दिला. प्रतिभा काकू दुपारच्या वेळेला रामायण वाचून दाखवत असे आणि त्या निमित्तानं तिने लोकांना या वाचनाचा तर लाभ करून दिलाच, पण रामायणाची गोडी पण निर्माण केली. या सगळ्यामध्ये मी पहिल्यांदा म्हटलं तसं समोर आलेल्या प्रत्येक माणसाशी, मग तो कोणीही असो, त्याच्याशी आस्थेनं वागून त्याच्या अडचणींची जाणीव ठेवून त्याच्याशी व्यवहार करणं, यामुळे खूप माणसं जोडण्याचं काम आप्पांनी केलं. म्हणून असं वाटतं की त्यांच्या वागण्यातलं हे तारतम्य, सत्सद विवेक, अगत्य पाहिलं की त्यांना 100 वर्षाचे आयुष्य देताना
त्या परमेश्वरालाही कृतकृत्यता वाटली असणार. या जन्मशताब्दीच्या दिवशी आपण सगळेच त्याच्या अशाच प्रदीर्घ सहवासाची मागणी देवाजवळ करू आणि असंच आरोग्यपूर्ण स्वावलंबी आयुष्य त्याला लाभावं अशी प्रार्थना मनापासून देवाजवळ करू. धन्यवाद. Dear Appa, all Godbole family and friends are celebrating your 100th birthday today. I wish Kumar and myself were there too. Your lifespan is an example for all younger generations how to hold the family together with most practical ways and balanced mind. Dear Pratibha Kaku was invaluable support to you all along. Unfortunately, she is not with us today. Aparna, Anup and their families join us in wishing you happy birthday and healthy life here on. Thank you, Appa, and take care. Happy birthday, Appa Pandroba. हॅपी बर्थडे अप्पा काका. हॅपी बर्थडे अप्पा काका. तुम्हाला आमच्याकडनं मायस्टोन बर्थडेसाठी खूप खूप अभिनंदन. हॅलो अप्पा, हॅपी बर्थडे. कॉंग्रॅच्युलेशन्स शतकाबद्दल आणि असंच चालू दे, सेफ आणि हेल्दी, आणि भेटूच. बाय. आपल्या अप्पा मामाला 100 वर्ष पूर्ण होऊन 101 लागतं. याबद्दल त्याच्याबद्दल काय बोलायचं, म्हणजे एवढ्या ज्ञानाने, चारित्र्याने, हुशारीने, सात्विकतेने, सगळ्याच दृष्टीने तो एवढा हाय लेवल आहे की काय बोलू असं झालं होतं. पण मी म्हटलं मला ते अंतःकरणापासून त्याच्याबद्दल वाटतं आहे ते बोलते. अप्पा मामा जवळच असल्यामुळे लहानपणापासून त्याचा सहवास आम्हाला खूप लाभत होता. आईकडे तर नेहमी यायचा, त्यामुळे कधी आला की त्याचं बोट धरून लागलीच मी आई अप्पा मामाकडे जाते म्हटल्याबरोबर अप्पा मामा घेऊन जायचा घरी आणि तिथे मग राहायचं, मजा करायची, असं ठरलेलं असायचं. तसंच भरतदादाला बरं नव्हतं तेव्हा तो जो आला तो आणि मामी दोघंही 3 दिवस 3 रात्री घरी गेले नाहीत, सतत त्याच्याबरोबर होते. त्याला जेव्हा शुद्ध आली आणि डोळे त्याने उघडले तेव्हाच तर घरी गेले. हा प्रसंग मी कधी विसरू शकत नाही. प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात तो आईच्या मागे खंबीरपणे उभा होता. काही लागलं की आई म्हणायची अप्पाला सांगा, अप्पाला बोलवा, असं असायचं. ती असती तिला आत्ता खूप कौतुक वाटलं असतं. आणि एकदा नागपूरहून येताना आमची ट्रेन टर्मिनेट झाली तेव्हा त्याने एवढं आमचं कौतुक केलं. कटलेट, पुलाव, नंतर कॅरेमल कस्टर्ड वगैरे सगळं करून आम्हाला जेवायला घालून मस्त आराम करायला लावला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी युरेका वर्क्सचे लोक तिथे आलेले होते, त्यांच्याबरोबर आम्हाला गाडीतनं त्यांनी पाठवायची व्यवस्था पण केली. इतकं आमच्याकरता केलं तरी एक अवाक्षर पण त्यांनी काढलं नाही की मी केलं किंवा काय. हा तर त्याचा खूप मोठेपणा होता. त्याच्यावरचं अनेक कठीण प्रसंग आले आयुष्यामध्ये, तरी त्याला त्यांनी अतिशय खंबीरपणे आणि धैर्याने तोंड दिलं. ही तर गोष्ट मला आता कळते, पूर्वी काही माहीत नव्हती. अंबिकाला रुपारेल कॉलेजमध्ये जेव्हा ॲडमिशन हवी होती तेव्हा आम्ही गेलो होतो, तेव्हा सतत तो आमच्याबरोबर 3 तास उभा होता. माझं ॲडमिशनचं काम झालं त्याच्यानंतर तो आमच्याबरोबरच परत आला. तेव्हा आम्हालाच लाज वाटायला लागली होती, पण तो काही न बोलता आमच्यावर आला आणि त्याने आम्हाला मदत केली. अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. तसंच आत्ता मी 1 महिनाभर त्याच्याकडे होते. कितीतरी छोट्या छोट्या काही गोष्टी अशा आहेत की त्या केल्यावर त्याला इतका आनंद व्हायचा आणि खूप छान झालं आहे. पालेभाजी भाकरी केली तरी म्हणायचं किती छान झालं आहे अंजू, छान झालं आहे, असं त्याला सगळ्याचं खूप कौतुक होतं. सगळ्या नातवंडांचं, सगळ्या भाच्याचं, पुतण्यांचं, सगळ्यांचं त्याला कौतुक होतं आहे. अजूनही तो खूप सगळ्यांचं
कौतुक करतो, सगळ्यांना जी लागेल ती बौद्धिक मदत करतो. आध्यात्मिक जो विषय आहे त्याचीही एक वेगळी बाजू आहे. त्याच्यावर त्यांनी रामायण महाभारताच्यावर बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. त्या त्यांनी मला वाचायला दिल्या होत्या. तर मला इतकं आश्चर्य वाटलं की असाही एक दृष्टिकोन असू शकतो. ते मला आयुष्यात पहिल्यांदाच कळलं. मी आता त्याचे काही राहिले होते तेव्हा वाचलं. त्याच्यावर त्याचं लेक्चर पण होतं. त्याच्या आधी मी परत आले. तर अशा आप्पा मामाला खूप चांगलं आयुष्य 101 वर्षानंतरचं लाभू दे. खूप आरोग्यपूर्ण सुखाने आनंदाने त्याला राहू दे ही परमेश्वराजवळ प्रार्थना. आणि मी याच्याबद्दल एकच म्हणेन की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. Namaskar Appa. Swati, Nikita and me would like to congratulate you on your 100th birthday. This is a rare feat and the first in our family. I would also like to commend you for your passion towards life, your enthusiasm for education, your excellent health, and the contributions that you have made to society through the Grahak Sangha. I know you have won several awards and accolades over the years for this hard work. Once again, congratulations. Looking forward to your next birthday. Please stay safe and in good health. नमस्कार अप्पा. कंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर 100th बर्थडे. मला एक प्रसंग जो आठवतो आहे म्हणजे तुम्ही आणि प्रतिभा काकू 2000 साली जेव्हा आमच्या घरी आला होता तेव्हा तुम्हाला शिक्षणाची आवड असल्यामुळे आम्ही ठरवलं की युनिव्हर्सिटी टाउनमध्ये न्यावं. चॅपेल हिलला घेऊन गेलो होतो. कॅम्पस दाखवला. तुम्हाला कॅम्पस खूपच आवडला. त्याच्यानंतर जेवण झालं आणि आम्ही विचार केला की तुम्हाला प्लॅनेटेरियममध्ये न्यावं. खूपच गरम दिवस होता. प्लॅनेटेरियममध्ये गेल्यानंतर छान AC चालू होता. शोसाठी एक 10 मिनटं होती. काळोख होता. शुकशुकाट होता. 1-2 मिनटानंतर आमच्या डावीकडनं 2 घोरण्याचे आवाज आले. आम्ही वळून पाहिल्यानंतर आप्पा आणि प्रतिभा काकू गाढ झोपले होते. 10 मिनटानंतर जेव्हा शो चालू झाला तेव्हा डचकून उठून आप्पा विचारत होते काय झालं. तर आम्ही सांगितलं की आप्पा झोप लागली होती. ते म्हणाले की काय करावं, छान जेवण झाल्यानंतर मला झोप लागतेच. आणि तुम्ही जवळजवळ 7 दिवस आमच्याबरोबर होता. छान वेळ गेला. आम्हाला तुमचे बरेच किस्से तुम्ही कळवले आणि मजा आली. विशिंग यू अ व्हेरी हॅपी 100th बर्थडे and wishing you health and prosperity in the coming years. Hi Appa, it's Nikhil from Toronto. Hope you're doing well. So as you can see, I'm in my apartment in Toronto. And behind me is my bookshelf here where I have 2 books. I have 60 Days in America and We Too. So I'm going to read you a passage from your book from your time in Ottawa many years ago. So I'm going to page, I think it is 53. Okay, so this is when you were in Ottawa. So it says, we played a good deal with their children, particularly Nikhil. Amit is a boy of few words and Nikhil can be called garrulous. We became friends with them, and as days passed, Amit also became quite communicative, and we enjoyed our talk with him. Both children are intelligent, and they were busy with their own activities. So, garrulous is how you define me. And then also on the cover of this, you guys are wearing Ottawa Senators hats. So, nice memories of you and my Maushi. So, anyways, just wanted to send a happy 100th birthday. Hope to see you guys very soon. Take care. हॅलो अप्पा काका. आमच्या सगळ्यांकडनं विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी 100th बर्थडे. आम्ही काही दिवस पुण्यात असताना तुम्ही नेहमी आम्हाला भेटायला यायचात आणि मुलांसाठी चॉकलेटं घेऊन यायचात. तुमच्या प्रेमळपणाची चर्चा नेहमी होत असते. वन्स अगेन विश यू अ व्हेरी हॅपी सेंटेनियल बर्थडे and enjoy the very special day. अप्पा
आज तुमचा वाढदिवस आहे, 100वा वाढदिवस आहे. त्या दिवशी मी काहीतरी बोलावं 5 मिनटं म्हणून मग पमाने मला सांगितलं. याचं मला खूपच ऑनर वाटलं. म्हणजे आता मी 15 वर्षाची होते तुमच्या लग्नामध्ये, म्हणजे आपला सहवास तसा 75 वर्षाचा. आणि खूप आठवणी आहेत, पण त्यातल्या मी काहीच सांगणार आहे. पहिल्यांदा असं वाटायचं माईच्या तुमच्याशी कसं बोलायचं, पण नाही. नंतर मग आपण छान गप्पा मारायला लागलो आणि मग तुम्ही मला एक एक सांगायला लागलात. कारण तुम्ही त्यावेळेला ग्राहक संघाचं तुम्ही आणि माई काम करत होतात. तेव्हा मला असं समजलं की तुम्हाला भेटायला तर खूप लोक येतात. माई खरेदी प्रमुख असल्यामुळे बाहेरगावी जाते, पण तुम्हाला बोलायला खूप लोक असतात इथे आणि ते उलटसुलट तुम्हाला सांगत असतात काय करा काय. पण तुम्ही सर्वांना शांतपणे हो हो करता आणि मग तुम्हाला जे योग्य वाटतं तेच ते तुम्ही त्याच्यामध्ये करता. आणि त्यामुळे तुमची खूपच ग्राहक संघाने तुमचा पुष्कळ वेळा सत्कार केलेला आहे तुमच्या त्या कामाचा वगैरे, हे मला आठवत आहे. त्याच्यानंतर माई आणि तुम्ही दोघंही अगदी मेड फॉर इच अदरच होतात. माईला ते तुमचं राजकारण फक्त आवडत नव्हतं, तर ती म्हणायची त्याला पुरे करावं ते राजकारण. पण एकंदर तुम्ही दोघंही एकमेकाला पूरक होतात. आता मूव्हिंग फॉरवर्ड, मेमरी मला एक बंगलोरची आहे की आम्ही जेव्हा बंगलोरला गेलो दोघं, रेंट आऊट केलं घर. आणखीन त्यावेळेला तुम्ही दोन वेळा आला होता तुम्ही आणि माई. आणि तुम्ही रोज इडली वडा डोसा बाहेरून येताना घेऊन यायचे आणि मला म्हणते, लिलू तू आज स्वयंपाक करू नको अजिबात, आता आम्ही आहोत ना तोपर्यंत स्वयंपाकाला सुट्टी रे, आपण इडली वडा डोसा हेच खात जाऊ. इतकी तुम्हाला खाण्यापिण्याची आवड होती आणि तुम्ही मला म्हणजे त्यांनाही त्यात आनंद वाटत होता सगळ्यामध्ये. त्याच्यानंतर माईचं आजारीपण झालं, त्याच्यामध्ये तुम्ही पुष्कळ सेवा केलीत माईची. दुसरी मला आठवण अशी आहे, बंगलोरची एक छान आठवण आहे की तुम्ही आणत होतात नेहमी म्हणून. दुसरी त्या तुमच्या 90व्या वर्षाची एक छान आठवण आहे माझ्याकडे. तुम्ही म्हणालात माझे मित्र सगळे म्हणतात की तुम्ही 90 वर्षाचे होणार, तुम्ही 90 वर्ष काय करता काय तुम्ही रोज. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं आहे, बघा मी काही करत नाही रे, मी चालत राहतो, नुसता चालतो. म्हणजे चालायचे खूप मात्र अप्पा. त्यांच्या कोपऱ्यावरच रिक्षा स्टँड होता, पण त्यांनी कधी पटकन रिक्षा केली असं केलं नाही, ते चालत जायचे. तर अशा तऱ्हेने तुम्ही नेहमीच सगळ्यांना आनंदी करत होतात. आणि आता शतायू भव असं म्हणण्याची सोय नाही, कारण तुम्ही शतायू ऑलरेडी झालाच आहात. आणि मी जर असते ना इंडियामध्ये तर नक्की मी आले असते पुण्याला तुमच्या ह्या कार्यक्रमाकरता. पण आता मी कॅनडाहूनच बोलते आहे, त्यामुळे आता तेच तुम्ही समजून घ्या. आणि असाच तुमचा हे राहू दे सहवास सगळ्यांना, पुणेकरांना आणि तुमच्या सिनियर सिटिझन्सच्या लोकांना तुमचा सहवास राहू दे, मिळू दे. आणि आता ह्या पुढील आयुष्यात 100 वर्षाच्या पुढलं आयुष्य देखील तुम्ही अतिशय आनंदात मजेत, तुमची दोन्ही मुलं पुण्यात आहेत, पमा आणि प्रसाद, त्यांच्याबरोबर तर छान घालवाल अशी मला नक्की खात्री आहे. तुम्हाला नमस्कार करते मी. आईचं माहेर शास्त्री हॉलमधलं तिथला फोटो आहे हा. तिथे बॅकग्राऊंडला घड्याळाचा कारखाना होता, त्याचं ते मोठं घड्याळ दिसतं आहे. त्यांना विचारलं की कारखाना आहे पण बंद घड्याळ कसं काय, तर ते म्हणायचे घड्याळ चाललं आहे व्यवस्थित, काटे नाही आहे तेवढंच. पुण्याच्या बंगल्यात माझी आणि जयची मुंज एकदमच झाली होती. गेल्या 60 वर्षात माझं फिजिक फारसं बदललेलं नाही आहे. भाऊ काका आर्टिस्ट असल्यामुळे त्यांच्या घरी मोठी मोठी वंडरफुल चित्र होती. बहुधा पूजा असावी त्यांच्याकडे. मुंबईला गुडविल बिल्डिंगमध्ये दर डिसेंबरला गॅदरिंग व्हायचं. तिथे सगळ्यांचा इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज 100% सहभाग असायचा. तेव्हाचे एअरबोर्न आप्पा. हा गॅदरिंगमधलाच फोटो आहे. पूर्वी केस जाणं हे आजच्या इतकं कॉमन नव्हतं, त्यामुळे असे 5 जण एकत्र मिळाल्यावर कोणीतरी फोटो घेतला. आप्पांचे वडील बापू हे अतिशय शिस्तप्रिय आणि काटेकोर होते.
ते प्रत्येक घटनेची नोंद ठेवायचे. तर आप्पांच्या जन्माची आणि त्यांच्या धाकट्या भावाच्या जन्माची नोंद त्यांच्या नोंदवहीत केलेली होती ती ही आहे. आता आपण गाणं ऐकू. स्मिता थत्ते माझी माऊस बहीण कॅनडाला असते, सायकियाट्रिस्ट आहे तिकडे, पण तिने तिचं गाणं चालू ठेवलं आहे. सो लेट्स लिसन टू हर. मुख शिखर से धारा ध्याये राधा हरि सम्मुख लाए बांसुरिया हरि सावरिया की राधा गोरी सुन पावे बाजे मुरलिया बाजे रे मुरलिया बाजे. बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर, होठों पे माया विराजे बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. हरे हरे बांस की बनी मुरलिया, हरे हरे बांस की बनी मुरलिया. मरम मरम को छुए अंगुरिया, मरम मरम को छुए अंगुरिया. चंचल चतुर अंगुरिया जिस पर, चंचल चतुर अंगुरिया जिस पर, कनक मुंडरिया साजे बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर, होठों पे माया विराजे बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. पीली मुंदरी अंगुरीशा, पीली मुंदरी अंगुरीशा. मुंदरी पर राधा का नाम, मुंदरी पर राधा का नाम. आकर देखे सुने मधुर स्वर, आकर देखे सुने मधुर स्वर. राधा गोरी लाजे बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. मुरलिया मुरलिया बाजे, बाजे
बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर, होठों पे माया बिराजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, मुरलिया बाजे, मुरलिया बाजे. अप्पा आपको शतक पूर्ति की ढेर सारी बधाया. आयुष्य रंगतदार आणि चवदार होतं ते आपल्या मित्रांमुळे. मैत्रीला वयाची मर्यादा नसते. मर्यादा असते ती फक्त विचारांची. एकदा विचार जमले की सूर जमतात. चला तर आस्वाद घेऊया मित्रांचा. नमस्कार, मी अंजू तेरे देसाई म्हणजे रघुनाथ तेरे देसाई यांची धाकटी सून. रघुनाथ तेरे देसाई आणि आप्पा हे खूप जवळचे स्नेही आणि आम्ही आमच्या सासऱ्यांनाही आप्पाच म्हणायचो. तर आमच्या आप्पांकडून आम्ही गोडबोले परिवार, सदुकाका पटवर्धन, फलटण या संबंधी आम्ही खूप काही गप्पा ऐकल्यात आणि त्या गप्पा आम्ही इतक्या एन्जॉय करायचो की आम्ही आप्पांना म्हणालो की आता आम्हाला एकदा फलटणला घेऊन जा आणि आम्ही सगळेजणं फलटणला जाऊन आलो. आप्पा 2003मध्ये गेले. त्यानंतर आम्ही अजूनही आप्पांच्या म्हणजे आप्पा गोडबोलेंच्या संपर्कात आहोत. आम्ही त्यांच्या घरी जेव्हा जातो ना तर तेव्हा आमच्या इतक्या विविध विषयांवरच्या गप्पा होतात आणि एक आहे की तिथे गेल्यावर आप्पांच्या हातचीच कॉफी आम्हाला प्यायला लागते. आम्ही केलेली कॉफी चालत नाही. आणि मला नेहमी असं आश्चर्य वाटतं की आप्पांच्या तोंडून कंटाळा हा शब्द कधीच कसा ऐकायला मिळत नाही. कायम उत्साही आणि आनंदी. आणि ते जेव्हा आम्हाला फोन करतात ना तर तेव्हा आमच्या घरातील सगळ्यांची इतकी आवर्जून चौकशी करतात. आणि त्यांना विचारलं, आप्पा तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. म्हणजे असं वाटतं एवढा उत्साह कसा काय हो यांच्या अंगी. आमच्या सर्व परिवारातर्फे आप्पांना शतशः प्रणाम. आप्पांचं एका वाक्यात वर्णन करायचं म्हणजे आप्पा हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. आप्पांचं एकदम उमद हसतमुख असं व्यक्तिमत्व आहे. आमच्या सर्वांतर्फे आम्ही ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की आप्पांना असंच निरामय आरोग्यदायी आयुष्य लाभो. नमस्कार, अजित आणि नंदिनी आपटे आमच्याकडून अप्पासाहेब आपल्याला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. Good evening, Appa Sahib. We have known you for more than 30 years when we were together in Devlali and you were our neighbor. What a fine occasion to be celebrating your completing 100 years. Excellent. We have known you as a very fine person who was conducting events at the Leslie Sawney Center with absolute sterling performance. Thank you very much. We wish you good health and lots of happiness. Thank you. अप्पा सस्नेह साष्टांग नमस्कार. मी भास्कर पंडित, हब्बू कुटुंबियांचा एक जवळचा स्नेही. आपली आपुंच्याच घरी बरेच वेळा भेट झाली असेल. आज आपण आयुष्यातला 100व्या मैलाचा दगड पार केलात. अ ग्रेट अचीवमेंट. तुम्हाला या शुभदिनी आम्हा सर्वांकडून शुभेच्छा. तुम्हाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी असंच निरोगी आयुष्य तुम्हाला परमेश्वराने द्यावं हीच त्याच्या चरणी आमची प्रार्थना. काय आम्हाला सिनियर सिटीजन म्हणून घ्यायला आता लाज वाटायला लागली.
तुमच्याकडे बघितल्यानंतर. तेव्हा जाता जाता एकच विनंती, या दीर्घायुष्याचं रहस्य काय आहे तेवढं आम्हाला सांगून जा. नमस्कार, परत शुभेच्छा. नमस्कार, मी गुडविलमधली पूर्वाश्रमीची पद्मा विद्वांस, पमाची बालमैत्रीण. आप्पा नमस्कार. तुमच्या 100 वर्षाच्या यशस्वी वाटचालीनिमित्त तुमचं करावं तेवढं अभिनंदन कमीच आहे. मी तुमच्याबद्दल काय बोलणार. तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू देत इतकंच म्हणेन. आप्पा मला तुमच्याबद्दल एवढं म्हणायचं आहे की आपणास लाभली प्रतिभेची संगत, आपणास लाभली प्रतिभेची संगत, प्रतिमा आणि प्रसादनी वाढवली जीवनाची रंगत. शतसंवत्सर पूर्ती निमित्त करीतो शत शत शुभकामना. आपणास चिर आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सुदिनम सुदिनम जन्मदिनम भवतु मंगलम. Hello, Appa. Many happy returns of the day. Wishing you 100th year and very nice to be a part of your memorable life. I remember when in my young days I was with the Forum of Free Enterprise and they would insist that I join and take a course with Leslie Savani Institute at Devlali, but I could not make it due to my family commitment. Once when I was in Nasik and I came to know that you and your wife were in charge of that institute, I readily came there and both of you welcomed me with an open arms and fed me with a sumptuous lunch and showed me all around. It was a very memorable day. Afterwards you moved to Bombay and introduced me to Mumbai Grak Panchayat, where I had so many other persons whom I was introduced, and I was helped because I had so many complaints against the Mumbai traders and they helped me a lot. Afterwards you moved to Pune and I had not much contact except the book given to me by your grandson Amit on your memoirs. I was very happy to read the same and I wish that you would come out with one more volume or a revised edition on your centenary. And thank you so much. Last year before lockdown I came to your house with the Pratima and we had a good time and I was happy to see you same as I had seen you before, with that same smile on your face and loving happiness all around. Thank you so much for being a part of your life. Thank you, sir. हरिओम अप्पा, म्हणजेच आमचे आवडते गोडबोले काका. गुडविल मधल्या पहिल्या पिढीचा एक धागा. आपलं व्यक्तिमत्व एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. शांत स्वभाव, मनमिळावू स्वभाव. आपल्याला कधी चिडलेलं बघितलेलं नाही. कदाचित हेच तुमच्या दीर्घायुष्याचं रहस्य असेल. आपल्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल अभिनंदन. आणि हेच आपलं छत्र आमच्यावर आणखीन अनेक वर्ष राहो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. हरि ओम. नमस्कार. आम्हा सर्व कुटुंबियांकडून, नगरकर कुटुंबियांकडून आप्पांना त्यांच्या शतकपूर्तीबद्दल खूप खूप शुभेच्छा. आप्पांचे आणि आमचे संबंध जवळजवळ गेले 46 वर्ष आहेत. त्यांचा यशस्वी प्रवास मुंबई ते नाशिक, नाशिक ते पुणे आम्ही अनुभवला आहे. ह्याच्यामध्ये प्रतिमाच्या आईंचाही खूप मोठा योगदान आहे. ह्या सर्व काळात
आमच्याबरोबर त्यांच्या खूप गप्पा झाल्या. विशेषतः त्या डायनिंग टेबलवर बसून बऱ्याच वेळा सायनला असो किंवा पुण्याला असो खूप गप्पा व्हायच्या आणि त्यात खूप आनंद मिळायचा. विशेष आनंद आत्तापर्यंत विवेकबरोबर ते जेव्हा क्रिकेट खेळत होते पॅसेजमध्ये बंगल्याच्या आणि मी पण त्याच्यात सहभागी असायचो त्यावेळे खूप आनंद व्हायचा आणि असं वाटायचं की हे नक्की सेंचुरी मारणार आहेत. आपलं उर्वरित आयुष्य असं सुखी समाधानी आणि आरोग्यदायी जावो हीच प्रभूचरणी प्रार्थना. नमस्कार, मी मिलिंद करमरकर, तीर्थरूप आप्पा काकांचे मावस भाऊ कैलासवासी मधुकर करमरकर यांचा ज्येष्ठ पुत्र. पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ उर्फ टिळक मंदिर ही एक दिग्गज संस्था. या संस्थेने आपल्या आप्पा काकांना व्याख्याते म्हणून बोलावले होते. विषय होता जागतिक दुसरे महायुद्ध. त्या काळी टिळक मंदिरातील अशा व्याख्यानांना आम्ही पार्लेकर मित्रमंडळी आवर्जून जायचो. त्यात माझ्या काकांचे व्याख्यान. मी तर खूपच उत्साहित होतो आणि अखेर तो दिवस आला. व्याख्यान संध्याकाळी होते. युद्धस्य कथारम्या या वचनाप्रमाणे दुसरे महायुद्ध हा विषय रंजक तर होताच, शिवाय आप्पा काकांनी त्यात विशेष रस आणला होता. माहितीपूर्ण संदर्भ, विद्वत्तापूर्ण विवेचन त्यांनी केलं. एवढेच नव्हे तर श्रोतांना व्यवस्थित कल्पना यावी यासाठी त्यांनी बरोबर जगाचा नकाशाही आणला होता. मित्रराष्ट्रांच्या फौजा फ्रान्सच्या नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर उतरल्या म्हणजे नक्की कुठे उतरल्या हे त्यांनी नकाशाद्वारे समजावले. त्यावेळच्या वेगवेगळ्या राष्ट्रात झालेले करार, इतिहासातील सनावळी, विशेष घटनाक्रम, हिटलरची चर्चिलची भाषणं इत्यादी इत्थंभूत माहिती आवश्यक तिथे संदर्भ देत काकांनी श्रोत्यांना करून दिली. माहितीपूर्ण असूनही व्याख्यान क्लिष्ट नव्हे तर रोचक झाले. आणि वक्ते कोण तर चक्क माझे काका. त्यामुळे माझी कॉलर आमच्या मित्रमंडळीत टाईट झाली हे तर सांगायलाच नको. उशीर खूप झाला होता. आप्पा काका माटुंग्याला परत जायला निघाले आणि आम्ही घरी परतायला निघालो. वाटेत माझ्या वडिलांची प्रतिक्रिया विशेष बोलकी होती. ते म्हणाले, आम्हा मावस भावंडांमध्ये हुशार कोण तर आप्पा बरं का. आणि त्यालाही एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा ठरवला की तो त्याचा मुळापासून अभ्यास करणार. नुसते वरवर नाही तर अनेक ग्रंथ मुळापासून वाचणार, संदर्भ पालथे घालणार आणि त्या विषयात पारंगत होणार. आज आप्पा काकांच्या शतकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या टिळक मंदिरातील या व्याख्यानाच्या आठवणींना उजाळा मिळाला. आज या प्रसंगी पार्ल्याहून मी, माझी पत्नी सुरेखा, मुलगा सुश्रुत तसेच आमची शांतात्या आम्ही सर्व आप्पा काकांचे अभिष्ट चिंतन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की यापुढेही त्यांना असेच उत्तम आरोग्य लाभो. आणि पुन्हा एकदा आप्पा काकांना साष्टांग दंडवत घालून त्यांचा व्यासंग करण्याचा गुण अंशतः तरी आमच्यात येवो असा आशीर्वाद त्यांनी द्यावा असे मागणे मागतो. धन्यवाद. नमस्कार, मी अजित ओक. प्रसाद गोडबोले हा माझा लंगोटी मित्र, ते म्हणजेच आपल्या आप्पा गोडबोलेंचा मुलगा. आप्पा गोडबोले हे आमच्या गुडविलमधले सिनियर, ज्यांनी आमच्या गुडविल ही एक मोठी फॅमिली आणि ही फॅमिली अशीच एकत्र राहण्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे. आणि त्यांनी इकडे ग्राहक पंचायत म्हणून जी सुरू केली तिथं आम्ही कोणी विसरू शकणार नाही. परंतु माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्याकडे सांगतो आहे. माझं लग्न कसं ठरलं तर माझ्या बायकोचं माहेर शास्त्री हॉल, जेच माहेर प्रसाद गोडबोलेच्या आईचं पण तेच माहेर. त्यामुळे माझ्या वडिलांनी प्रसाद गोडबोलेच्या घरी जाऊन सांगितलं की जरा या मुलीच्याबद्दलची जरा चौकशी करा. तेव्हा प्रसाद गोडबोलेचे वडील म्हणाले ठीक आहे, म्हणजे आप्पा. तर त्यांनी ACCमध्ये डायरेक्ट धडक मारली. ACCमध्ये माझी बायको तेव्हा काम करत असे. तर त्यांनी तिकडे सांगितलं तिला की आम्ही नाशिकला घर बांधतो आहे, तर त्या घरासाठी आम्हाला सिमेंटची जरुरी पडेल, त्याच्याच चौकशीसाठी मी ते आलेलो आहे. परंतु इंटू ब्रॅकेट त्यांचं खरं
कारण त्याचं दुसरंच होतं की त्यांना ते माझ्या बायकोबद्दलची चौकशी करायची होती. आणि त्यांनी जवळजवळ अर्धा तास तिथे गप्पा मारल्या आणि मग त्यांनी येऊन माझ्या वडिलांना सांगितलं, ही मुलगी अजितसाठी उत्तम. आणि असं आमच्या दोघांचं लग्न ठरलं आणि मला माझी बायको मिळाली. अप्पा गोडबोले, तुम्हाला 100 शतायुषी आयुष्य तुमचं असंच चांगलं अशाच पद्धतीने पुढे चालू राहावं. नमस्कार, मी सौ अनुजा ओक, राहणार गुडविल, मुंबई. आमच्या गुडविलच्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य श्री अप्पा गोडबोले यांनी आज वयाची 100 गाठली आहे. त्याच्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी मी 4 कवितेच्या ओळी रचल्या, त्या तुम्हाला म्हणून दाखवतो. ग्राहक पंचायतीचे जे बीज तुम्ही पेरले, वृक्ष त्याचा आजी गगनी भिडला. याची देही याची डोळा, बघण्याचा आनंद तुम्हा लाभला. सहचरणीची सुरेल साथ संपूनही, सकारात्मक दृष्टी जीवनी ठेवली. वाईट असेल ते विसरून जावे आणि चांगले तेवढे ध्यानी धरावे. दीर्घ आयुष्याचा हाच मंत्र तुम्ही पुढील पिढीला आज दिधला. शतकाची बाजी सहज मारली, आता यापुढील वाटही अशी छान असावी, हीच प्रार्थना ईश्वराचरणी करते आणि वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा देते. शुभास्ते पंथानः सन्तु. शुभजन्मदिनं तुभ्यं, शुभजन्मदिनं तुभ्यं, शुभजन्मदिने तव हे सकलं मधुरं भूयात्, सकलं सफलं भूयात्, सकलं च शुभं भूयात्. शुभजन्मदिनं तुभ्यं, शुभजन्मदिनं तुभ्यं, शुभजन्मदिनं तुभ्यं, शुभजन्मदिनं तुभ्यं. आपल्या सर्वांना अभिवादन. आभाराचं गोड काम करण्यासाठी मी आपल्यासमोर आले आहे. ज्या व्यक्तीला बघायला आपण उत्सुक आहात, त्या व्यक्तीचं वय आहे फक्त 100 वर्ष. ही व्यक्ती शरीराने सक्षम आणि मनाने कणखर आहे. अशा व्यक्तीला आपण सर्वजण याची देही याची डोळा बघणार आहोत, ऐकणार आहोत. आणि ती व्यक्ती म्हणजे आपल्या सर्वांचे तीर्थरूप आप्पा. पण त्याआधी आपल्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक. आपल्यातल्या बऱ्याच जणांपेक्षा मी वयाने लहान असेन, तरीसुद्धा कौतुक हा शब्द वापरला, कारण हा शब्दच मुळी गोड आहे आणि प्रत्येकाला प्रिय पण आहे. आपलं कौतुक याकरता की आपण व्हिडिओ क्लिप्स अगदी वेळेत, उत्साहाने, उत्स्फूर्तपणे आणि आपलेपणाने पाठवल्या. त्यामुळे कामाचं नियोजन करायला आम्हाला फार सोपं गेलं. आपल्यासाठी आजचा दिवस महोत्सव आहे, पण आमच्यासाठी तो महामहोत्सव आहे. कारण गेले 15 दिवस संकलनाच्या कामासाठी आम्ही आपल्याला वारंवार आमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर बघत होतो. आपल्या सर्वांचे आभार या कवितेतून. आभार. आभार आमच्या निमंत्रणाला मान देऊन आलात. आभार आमच्या निमंत्रणाला मान देऊन आलात. त्याहूनही आभार निमंत्रणाशिवाय आमच्या आयुष्यात आलात. आलाच आहात तर कायमचेच राहा. कसे? तर किर्ण अंधारा रात्री चांदण्यांची सोबत होऊन राहा. तर गारठवणाऱ्या पहाटे सोनेरी किरणांची ऊब होऊन राहा. तर टळटळीत मध्यान्नीला शीतल वटवृक्षाची सावली होऊन राहा. आमच्या आनंदात आनंदत राहा, आमच्या दुःखात गहिवरत राहा. आपण सोबत असलात की आम्हाला आमचाही आधार लागणार नाही. तुम्ही फक्त बरोबर राहा, आम्ही दुसरे काही मागणार नाही. प्रेमाच्या ऋणानुबंधाच्या पडलेल्या या गाठी अशाच कायम राहू द्यात. हीच कृतज्ञ प्रार्थना, हीच कृतज्ञ प्रार्थना.